सामना सुरू होते सेकंड सेमीफायनल. विके प्रतिष्ठान बरडपाडाडे त्यांच्या विरोधात मयूर प्रतिष्ठान असोसिएट लेफ्टी बॅटर साहिल भोईर स्ट्रायकर याला त्यांची सोबत देतोय अर्जुन भोईर. 3 षटकांचा सामना, 3 षटकांची लढत. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. पहिलाच बॉल, स्विच इट, क्या बात है. पहिल्याच बॉलवर अनोखा अंदाज, अनोखी स्टाईल आणि बॉल जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्विच अँड स्वीट इट, सिक्सर. पहिलाच मारला, सॉलिड मारला, साहिल भोईरनं मारला, षटकार मारला. व्हॉट अ स्टार्ट. 6 धावेनं डाव सुरू झालाय, किंवा हे धावफलक सुरू झालंय ते विके प्रतिष्ठान बरडपाडा क्रिकेट संघाचं. 6 ऑन बोर्ड. सहा धावा पहिल्याच बॉलवर इरादे जाहीर केले ते साहिल भोईरनं. आणखीन एक स्विचिटचा प्रयत्न, आता खोला टाकलाय बॉल, बरोबर बॅट्समनला फॉलो केलाय. षटकारानंतर वेगाने प्रत्युत्तर दिलंय ते तुषारनं. डॉट बॉलची झाली सांगता धावा स्थिर 6. 6 ऑन बोर्ड. हे नयनरम्य वातावरण. यावलीला हुक केला, बॉल पाठवला लॉंग लेगला सीमारेषेच्या बाहेर आणि षटकारानंतर आला डॉट बॉल आणि त्यानंतर स्कोरबोर्डवर 4 धावा आता बुक करतोय तो लेफ्ट बॅटर साहिल भोईर. धावसंख्या सध्या आपण बघत आहोत ती 10 या आकड्यावर. 10 ऑन बोर्ड. काय जबरदस्त सुरुवात त्या डावाची केली आहे ती टीम विके प्रतिष्ठान बरडपाडानं. चला, वेळेचं बंधन आहे असोसेकर. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडं फास्ट खेळावं लागेल, थोडी घाई अपेक्षित आहे. धावसंख्या 10. यावलेला स्विच हिटचा प्रयत्न, दांडी गुल, त्रिफुला उद्ध्वस्त, त्यानंतर जल्लोष, त्यानंतर ठसन आणि हे सेलिब्रेशन. फलंदाज बाद, साहिल माघारी. 10 ला पहिला धक्का. विके प्रतिष्ठान बरडपाडाला फर्स्ट विकेट डाऊन. चा प्रयत्न चालवलाय, मात्र तो आता फसला, अंगलट आला आणि साहिल त्रिफलाची 2 माघारी परत आहेत. मात्र 4 चेंडू 10 धाब्याचं योगदान. 250च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं. बॅटिंगसाठी पाहिलं तर या टीमचा फिनिश हिटर संदीप भोईर अर्थात सँडी बॅटिंग करता दाखल होतोय. 10 धाबा धावफलकावर. स्टील 2 टू गो. पहिल्या षटकाची अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. चला, वेळेचं बंधन आहे असोसेकर. बरोबर 5:37 मिनिटांनी हा सामना सुरू झालेला आहे. स्पीडअप अपेक्षित आहे, घाई करावी लागेल. 2 षटकं 10 मिनिटात, 3 षटकं 15 मिनिटात तुम्हाला टाकावी लागतील. रनवे मध्ये आला व्यत्यय, अंपायर सिग्नल डेड बॉल. धावसंख्या 10. 10 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. चला तेजस, स्पीडअप अपेक्षित आहे. लाईन पाहावी लागेल. एसिडीज वाईड बॉल. गाईडलाईनच्या जास्त बाहेर चेंडू आपण बघत आहोत, त्याच कारणासह आता वाईड बॉलचा सिग्नल आला. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 11. स्टील 2 टू गो. चौकार आला, षटकार आला, डॉट बॉल आला, वाईड आला, एक विकेटही आली. संमिश्र स्वरूपाचं षटक आतापर्यंत. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर 1 धाव रोखता आली नाही. एकाच धाब्यावर समाधानी राहावं लागेल.
सध्या स्कोर आपण बघत आहोत तो 12. 12 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. फुलटॉस बॉल. बोलस बॅक ड्राईव्ह. धाव इथे मिळणार नाही. शेवटचा बॉल डॉट आलाय. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. धावसंख्या आपण बघत आहोत ती 12. पहिल्या षटकांती एका विकेटच्या मोबदल्यात. चला असोसेकर. वेळेचं बंधन आहे. बरोबर 5 मिनिटांचा वेळ पहिले षटक टाकण्यासाठी घेतलेले. स्पीडअप अपेक्षित. थोडी घाई करा. चला थकवा आता जाणवतोय. मग कॅमेरामॅन असोत, अंपायर्स असोत, कॉमेंटेटर्स असोत, कारण भरपूर साला वेळ व्यतीत झाला. अगदी मावळ विभागातनं टीम्स आल्या, पनवेल विभागातनं टीम्स आल्या, दूरवरचं अंतर कापतीय स्पर्धेत सम्मिलित झाल्या. त्याच कारणासह आज जरा वेळ जास्त व्यतीत गेला, पण हव्या तसा मॅचेस रंगल्या. सेमीफायनल कडक झाली पहिली आणि आता हा सामना देखील तितकाच रंगेल. रोहित. पहिला बॉल. रोहितचा हुक करण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित चेंडूबाटचा संपर्क तिकडे करता आला नाही. संदीपला लेग बायचा सिग्नल, तो पण प्रॉपर सिग्नल. आणि धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित होते ते 13. रोहित. यावलेला समोर आक्रमण केलंय. लॉंग ऑफला फिल्डर दूर आहेत. टप्पा घेतला, उचलला, बॉल निघालाय. तो डिक लॉंग बॉक्स सीमारेषेच्या पलीकडे अर्जुनच्या बॅटमधून येतो. डीप लॉंग ऑफला क्लिअर करत हा जबरदस्त लॉंग ऑफ एरियाला टार्गेट केलंय. समोर खेचलाय बॉल. ऑन दी अप डीप लॉंग ऑफला क्लिअर करत येतोय. चौकार. 4 धावा. चौकारासहित धावा सध्या आपण बघत आहोत त्या 17. हा फुलटॉस. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. जेलची संधी. रनआउटचा चान्स बनलाय, पण आता पंच एक्झॅक्टली पाहणी करतील बॉलचा हाईट फॅक्टर काय होता. मात्र अर्जुनला तर माघारी यावंच लागलंय. नो डाऊट अबाउट दॅट वन. मग तो कॉर्डबेंड असो किंवा रनआउट असो. Yes, it is बीमर बॉल. बीमर +1 रनआउट. अर्जुनने एक्झॅक्टली केलं ते काय केलं याचा पश्चाताप तर त्यालाही जरूर झालेला आहे. पण आता नवीन गेलेला बॅटर कुणालला कामगिरी करावी लागेल. संदीपकडे स्ट्राईक आहे. फ्रीड बॉल. धावसंख्या 19. फ्रीड बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. गॅपमध्ये खेळतायत. मिड विकेटला फिल्डर दूर. एकदा बनली आहे. दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाही. एकाच धाबेवरती समाधानी राहावं लागेल. फ्रीटवरती जास्त नुकसान
झालं नाही. धावसंख्या आपण बघत आहोत 23, 20 ऑन बोर्ड. चला वेळेचं बंधन आहे. 20 धावा दाफलकावरती बनलेले आहेत. 20 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. स्टेप आउटवर खेळण्याचा प्रयत्न, यॉर्कर बिल्डर्सनी उखाडली. वॉट अ डिलिव्हरी, क्लीन बोर्ड. कुणाल आल्या पावली स्वस्तात माघारी. 20 ला धक्का तिसरा, फलंदाज बाद. पहिलाच बॉल स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. साइड अँगलला पावलांचा वापर करायचा होता. बरोबर यॉर्कर टाकला. दोन्ही पाठमधून बीट करत असताना कुणालला बरोबर मिडल स्टिकला बॉल धडक मारतोय आणि त्यानंतर सेलिब्रेशन गोलंदाज रोहितचं. फलक स्थिर 20, 3 फलंदाज बाद. संदीपची सोबत देण्यासाठी नवीन बॅटर सागर स्ट्रायकर एंडला. स्टील 2 टू गो. पहिल्या डावाचा विचार केला तर अजूनही दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावा बनलेल्या आहेत. यावलेला पायावरती बॉल आदळलाय पण लेग बिफोर विकेट स्पर्धेमध्ये ग्राय नाही. एकच धाव लेग बायच्या स्वरूपात आणि धावसंख्या दाफलकावर एकूण अंकित होते 21, 21. यावलेला बिग हिट, बॉल हवेत, फिल्डर पोचलाय आणि कॅच ड्रॉप. संदीप भोईर सारख्या विस्फोटक फलंदाजाला दिलेलं हे जीवनदान. 2 धावा पूर्ण झालेले आहेत. अपील पण पंचांनी आता टीव्ही एम्पायरची मदत घेतलेली आहे. सिरीज क्रुशियल डिसिजन आहे. चला ओव्हरची सांगता तर झालेली आहे. असोसेकर बॉलर इन्व्हाइट करा तिसऱ्या षटक टाकण्याकरता. जो काय निर्णय तो पोहोचेलच. बॅट्समन इज सेफ. बॅट इनलाइन ड्रॅग झालेली आहे. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. सिरीज बॅट इनलाइन ड्रॅग झालेली आहे. धावसंख्या 23, 23. षटक समाप्त होतोय. दुसरं 2 षटकांच्या अंती 23 धावा. ज्ञानेश्वर शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. पहिलाच बॉल यॉर्कर, हेलिकॉप्टर उडवलाय पण लॉंग ऑफला फिल्डर दूर. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा मिळतील. 2 धाब्यासोबत धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकी झाले ते 25, 25. 25 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 25 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. ज्ञानेश्वर शेवटच्या षटकात गोलंदाजी करता. यावेळेला पॉवर पॅकेट सागरच्या स्लॉट मध्ये आलाय बॉल आणि तो पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स अ ब्लास्ट, बिग हिट, सिक्सर. या षटकारासहित सध्या धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाली ती 31, 31. जबरदस्त कॉन्फिडन्स स्ट्रोक आपण बघत आहोत तो सागर कडून. यावेळेला आणखीन एक बॉल निघालाय. फिल्डरचा प्रयत्न जबरदस्त. प्रणल होते तिकडे, सेफ फिल्डर.
काय एफर्ट दाखवलेत, काय कमालीची कमिटमेंट आहे या फिल्डरची. जेव्हा जेव्हा डीप मध्ये येतो असतो नेहमीच कामगिरी जबरदस्त आहे. पण आता ओव्हर थ्रो तिसरीचा प्रयत्न आणि अखेर तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात संदीप भोईर बाद. धाबा 2 माघारी परत आहेत आणि आता ऑफसाईड सागर देखील असतील. प्रयत्न पहा रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवर. दोन्ही पाय हवेत झोकावले त्यानंतर बॉल आतमध्ये ढकलला. व्हॉट एफर्ट. शेवटच्या क्षणापर्यंत तळमळ दाखवली, शेवटच्या क्षणापर्यंत ती चिकाटी सोडली नाही. सेफ अटेम्प्ट. धावबादची विकेट संदीप बाद. ओव्हरथ्रो झाला होता. खरं तर तिसरी धाव सहज व्हायला हवी होती पण ढिलाई थोडी पाहायला मिळाली. 2+ विकेट संदीप बाद. नवीन बॅटर सनी. सनीची बॉलिंग या स्पर्धेत चर्चेचा विषय राहिलेली आहे. धावसंख्या आपण बघत आहोत ती सध्या या 2 धावेनिशी धावफलकावरती एकूण अंकित होती ती 33. 33. 3 चेंडू पहिल्या डावाचे अजूनही बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल तो संघ विके प्रतिष्ठान बरडपाडा. स्टील 3 to go. शॉर्टर लेंथ हुक केलाय, गॅप मोठा आहे आणि धावांचा तोटा नाही. स्कोरलेग कडे बॉल मार्गस्थ होतोय. सैनीच्या बॅट मधून चौकार. टीमची धावसंख्या 37. बाउन्सरचा वापर तो फसलाय. वाट पाहिली आणि फक्त दिशा दिली या बॉलला. चौकार सहित धावा आपण बघत आहोत त्या स्कोर बोर्डवर 37. स्टील 2 to go. धावा धावफलकावर स्कोर बोर्डवर. यावलेला फटका फसलाय. बॉल वेद स्कोरलेगचा फिल्डर पोहोचलाय आणि झेल संपादित. सागर नॉस्ट्रायकर इंडलाच. शेवटचा बॉल शिल्लक. धावा 37. 5वा फलंदाज बाद. त्याला पंच निर्णय काय? पंच रिव्ह्यूची मागणी. फेर बॉल आहे. धावा किती आलेले ते आपण पाहूयात. 2. 39 बनल्या. 40चा पाठलाग सुरू होतोय. दुसऱ्या डावासाठी जोडले जातील कुमार बाबरे सर.
खरं तर आपण सेमीफायनल क्रमांक 2 ही नक्कीच मॅच या ठिकाणी एन्जॉय करत आहोत. एका साईडला पाहिलं तर मयूर प्रतिष्ठान असोसिएट यांच्या विपक्ष बराटपाडा या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपण एन्जॉय करत आहोत. SD ग्रुप खाटेकर आयोजित खाटेकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा एक अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि आता मात्र छोट्या मोठ्या इथे युद्धाला समाप्ती झाली आहे. मोठ्या धंदवाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये ही स्पर्धा आणि ही मॅच आता आपण इथे नक्कीच एन्जॉय करत आहोत. खूप चांगला खेळ दोन टीमच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. बराटपाडा संघाने देखील भरपूर चांगला खेळ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. मयूर प्रतिष्ठान असोसिएट या संघाचा देखील भरपूर चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला आणि आता सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये आपण नक्कीच हा सामना एन्जॉय करत आहोत. चला जास्तीचा विलंब करू नका, सातत्याने सूचना देखील द्यायला नको नका, कारण की अजूनही फायनल मॅच या ठिकाणी या कंप्लीट करायची आहे. त्याच अडू संघाने मित्रांनो थोडं सहकार्य करा. 40 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट करायचा आहे. बॅटिंग करत असलेला टीम असोसिएट या संघाला तर 40 धावांचा टार्गेट या ठिकाणी कशा प्रकारे चेस होईल की डिफेंड होईल येणारी वेळ या ठिकाणी सांगून जाईल यात काय शंका नाही आहे. चला जास्तीचा वेळ आपण खर्च करत आहात, अधिकचा वेळ खर्च करत आहात. बराटपाडा संघ सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. दिनेश आणि त्याच्या सोबतीला प्रणल. सध्या आपण मॅच मध्ये पाहिलं तर 40 धावांचा टार्गेट आहे. प्रयत्न देखील भरपूर दोन्ही टीमला या ठिकाणी करावे लागते. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सध्या मोठे ते एफर्ट द्यावे लागतील. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला सुरुवात सेकंड इनिंगला आणि या ठिकाणी या मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा प्रणल ऑन स्ट्राइक. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर आक्रमण. पहिल्या बॉलवरती इरादा स्पष्ट करून टाकणारा प्रणलच्या बॅट मध्ये आलाय आसमानी तुफानी ब्रँडेड षटकार. पहिल्या बॉलवरती ते आता बराटपाडा संघाला विचार करण्यास भाग. सध्या पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर आता आत्मविश्वास आणि इथे मनोबल देखील भरपूर वाढला असेल बॅट्समन प्रणलचं. या देखील इथे शंका नाही. अर्जुन भोईर याच्या विरुद्ध आक्रमकता धारण केली. पहिल्या बॉलवर आघात केला, पहिल्या बॉलवर कलात्मक फटका केला, पहिल्या बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. जितकी प्रशासना करावी तितकी थोडी बॅट्समन प्रणलची असं देखील म्हणायला हरकत नाही. चिंतेची बाब आता पहिल्या बॉलवरती ते बनली असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी, बराटपाडा या संघासाठी. चला प्रणल यावेळेस बिगिट करायचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक विकेटची संधी असेल, संधीचं सोनं करू शकला नाही. आपण जर पाहिलं तर खरं तर एकच धाव एका धावावरती संतुष्ट मानावं लागते. धावफलकावरती 7 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 16 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता असेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी. मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. प्रत्येक टीमला या ठिकाणी स्वप्न पाहिलं ते स्वप्न इथे साकार करण्यासाठी इथे प्रयत्नाची पराकाष्ठा देखील घ्यावी लागेल, यात काही शंका नाहीये. नेक्स्ट बॉल ऑन साइडला इथे टर्न करायचा होता, फिरवायचा होता बॉल, पण जबरदस्त गोलंदाजी अर्जुन भोईरची देखील पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 मध्ये काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावरती. मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 15 बॉल आणि जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता असेल. चला जास्तीचा विलंब होत चाललाय. सर्वांना विनंती असेल थोडी घाई करणं अपेक्षित राहील मित्रांनो. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला इथे फुल आणि फ्लिप करायचा प्रयत्न केला होता. अगदी विचार केला तर कमबॅक कसं करायचं हे मात्र नक्कीच अर्जुन भोईर या मॅच मध्ये सांगून देताना. धावफलकावरती 7 धावा आता मात्र आपण पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर बॅक टू बॅक लागोपाठचे 2 डॉट बॉल देखील या ठिकाणी पाहायला मिळाले आहेत. चिंतेची बाब आता बनली असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. फुलटॉस बॉल ऑन साइडला इथे लॉफ केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. एफर्ट भरपूर चांगले होते कुणाल भोईरचे, परंतु एफर्टला इथे
दाद द्यावी लागेल असं देखील म्हणायला हरकत नाही. या चौकार आणि चौकारानंतर पाहता पाहता 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. शेवटचा बॉल असेल. 11 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असेल. एखादा मोठा फटका या ठिकाणी खेळावा लागेल. आज आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी इथे लढावा लागेल. बॅट्समन दिनेशला मोठा फटका म्हणजे एखादा षटकार या बॉलवरती आलं तर मॅच मध्ये कमबॅक. ओहो यावेळी बिग हिट आणि बिग हिट. क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक. बॉल कडे फिल्डर पाहत होता आणि फक्त पाहतच राहिला. बॉल गेलाय प्रेक्षकांच्या भेटीला. सेमी फायनल क्रमांक 2 चा हा थरार. प्रणल आणि दिनेश यांची बॅटिंग मित्रांनो आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय बॅटिंग करतात मैदानामध्ये. या तब्बल एका ओव्हरमध्ये 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता असेल. मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी असं देखील म्हणायला हरकत नाहीये. आतापर्यंत जर पाहिलं तर प्रणलेच्या बॅटमधनं 2 बॉल 7 धावांची खेळी देखील पाहायला मिळते आणि त्याच्या सोबतीला आपण जर पाहिलं तर दिनेश याच्या बॅटमध्ये देखील 4 बॉल आणि 10 धावांची खेळी देखील पाहायला मिळते. बारा बॉल आणि जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता. आतापर्यंत एका ओव्हरमध्ये 17 जोडल्यात आणि फक्त 12 बॉल मध्ये 23 जोडायच्या आहेत आणि मग फायनल मध्ये प्रवेश कोणता संघ करेल येणारी वेळ या ठिकाणी सांगून जाईल. शॉर्ट फाईन लेग मध्ये आता मध्ये टिपला जातोय झेल आणि संपला जातोय बॅट्समन प्रणलचा खेळ. प्रणल बॅक टू द डगआउट. आता मात्र सध्याच्या घडीला जर पाहिलं तर मैदानामध्ये एंटर होताना रोहित या बॅट्समनला पाहतोय ज्याने असोसिएट संघ इथपर्यंत येण्याचं कारण एकमेव रोहित असू शकतं. या स्पर्धेमध्ये भरपूर सामने आपल्या टीमसाठी याच खेळाडूने जिंकवलेत परंतु आता 11 बॉलमध्ये 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. त्या सिच्युएशन मध्ये आपल्या टीमला इथे सावरावं लागेल बॅट्समन रोहितला. नेक्स्ट बॉल सनी. ओहो लाफ केलाय. बिग हिट करायचा प्रयत्न इथे जरूर केलाय. अगदी शॉर्ट कव्हर मधून गॅप खेळलाय. गॅप मोठा आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि इथे घडलंय काय. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचले 19 अंकावरती एका विकेटच्या मोबदल्यात. मागचं इक्वेशन जर पाहिलं तर 10 बॉल आणि 21 धावसंख्येची आवश्यकता असेल. मॅच मध्ये घडेल काय. एक एक बॉल देखील इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. त्याला जास्तीचा विलंब करू नका. सर्वांना विनंती असेल दोन्ही टीम साठी खूप साऱ्या सूचना देखील आम्ही तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचवत आहोत. मित्रांनो थोडं सहकार्य करा. अजूनही फायनल मॅच या ठिकाणी शिल्लक आहे हे देखील विसरून चालणार नाही. सनी नेक्स्ट बॉल ऑन साइडला आखूड टप्प्याचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा अँगल क्रिएट झाला आणि बॉल थेट जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. सध्या आपण जर पाहिलं तर आता ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा इथे बाहेरच्या बाजूने वळताना बॉल आपण पाहिलं आहे. कौतुक करावं लागेल. कमबॅक इथे करताना आपण गोलंदाजाचं पाहतोय आणि मॅचचं इक्वेशन थोडं हळूहळू चेंज होताना पाहतोय. 9 बॉल 21 पुढे सरसावत खेळला आहे परंतु बॅटाने बॉलचं कनेक्शन नाहीये. जरी मागील मॅच मध्ये हिरो असेल तरी या मॅच मध्ये आता 0 ठरायला देखील इथे नक्कीच रोहितची आता सिच्युएशन पाहायला मिळते. खरं तर 19 धावा धावफलकावरती आहे. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे धावसंख्येवरती.
सध्या 19 धावा देखील जोडल्या आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये अफलातून कामगिरीची मतं पाहायला मिळाली आहे, परंतु कमबॅक करायचं होतं आणि त्याच अनुषंगाने सनी या गोलंदाजाला इन्व्हाइट केले षटक क्रमांक 2 मध्ये आणि सनीने इथे वापसी करून दिली आपल्या संघाला. ऑनसाइडला फ्लिक, ऑनसाइडला ऑन द राईट फटका केला, डीप मध्ये फॉरवर्ड केले क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये महत्वपूर्ण विकेट. रोहित याला मात्र मैदान सोडण्यास भाग पडले. रोहित बॅक टू द डगआउट. सात बॉल 20 धाब्यांची आवश्यकता. दिनेश ऑन स्ट्राइक ज्याच्या बॅटमधनं ऑन साइडला येते. फ्लिक 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 आणि बॉलला पाठवून दिलाय, बेरकावून दिलाय सीमा पार. तुषारच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवर आघात आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी. मयूर प्रतिष्ठान असोसे हा संघ चला विनंती असेल जास्तीचा विलंब करू नका. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 14 धाब्यांची आवश्यकता. 26 लॉस ऑफ 2 विकेट. आतापर्यंत धावफलकावरती धावा सोडल्या जातात आणि मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 6 बॉल 14. आता षटक क्रमांक 3 मध्ये कुणाल भोईर बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये इन्व्हाइट केलं जाते. 5 रन दिले जाते. कॅप्टनने विश्वास या ठिकाणी संपादित केला आहे आणि कॅप्टनचा विश्वास, गावाचा विश्वास आणि आपल्या संघाचा विश्वास या ठिकाणी जिंकावा लागेल आणि जिंकण्यासाठी 6 बॉल 14 धावा या ठिकाणी डिफेंड करावे लागतील. काय घडेल मॅच मध्ये इम्पॉर्टंट सामना आहे दोन्ही टीमसाठी. सिच्युएशन जर पाहिली तर आतापर्यंत 6 बॉल 14 धाब्यांची मॅच मध्ये पाहतोय. दोन्ही संघांकडे 50-50% हा सामना आहे याची शंका नाही आहे आणि सध्याच्या घडीला बॅट्समन दिनेश मैदानामध्ये आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. विकेट प्रतिष्ठान बराडपडा या संघाला. पहिला बॉल लेंथ बॉल, अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा अँगल क्रिएट झालाय. बॉल थेट जाऊन दिसतात विकेट किपरच्या मध्ये. एक डॉट बॉल मॅच मध्ये महत्वाचा असेल. बाटेकना टीम मयूर प्रतिष्ठान असोसी संघाला थोडंसं ते चिंतेची बाब असेल. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केलंय. एकच धाव, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. तुषारच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळालाय. तो तुषार सध्या ऑन स्ट्राईकला आहे. मागील बॉल वरती एक षटकार खेचून मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिले आपल्या संघाकरिता. हाफ ट्रॅकर बॉल पुल करायचा प्रयत्न. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आता मात्र पकडला जाईल आणि संपला बॅट्समन तुषारचा खेळ. मॅच मध्ये कमबॅक आणि कमबॅक करताना आपण आता
विके प्रतिष्ठान बराटपाडा या संघाला पाहतोय. वॉटर बॉलिंग षटक क्रमांक 2 मध्ये क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर करून गोलंदाजी करत असताना सनीने इथे कमबॅक करून दिलाय आणि षटक क्रमांक 3 मध्ये आता कुणाल भोईर मैदानामध्ये ते कमबॅक करून आपल्या संघाला देताना पाहतोय. काय अप्रतिम इथे गोलंदाजी पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल. जितकं कौतुक करावं लागेल तितकं थोडं असं देखील म्हणायला हरकत नाही. जितकी प्रशंसा करावी तितकी कमी आहे असं देखील म्हणायला हरकत नाही. राऊंड द विकेट ऑफ साइडला इथे प्लिक करायचा प्रयत्न जरूर केला जातोय आणि एका धावेचा मोह या ठिकाणी आवरला नाही. आज संघाने इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. परंतु आता जसजसे चेंडू फडत आहेत तसं आता चिंतेची बाब बनले आहे. बॅटिंग टीम साठी असं देखील म्हणायला हरकत नाही. यावेळेस अगदी योग्यरीत्याने हा बॉल हतललाय आणि एक बॉल 13 धावेची आवश्यकता आणि कोणता चेंडू अवंतर नसेल तर आता मात्र SD ग्रुप खाटेकर आयोजित खाटेकर चषक 2026 आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर फायनल मध्ये एंटर होणारा संघ असेल तो मात्र विके प्रतिष्ठान बराटपाडा संघ. अभिनंदन बॉयज. लगेचच खेळ